केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने नाफेड आणि NCCF मार्फत करण्यात येणाऱ्या कांदा खरेदीचा दर वाढवून ₹1650 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र या निर्णयानंतरही नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाऐवजी नाराजीचे वातावरण दिसून येत आहे। सरकारी खरेदी प्रक्रियेत मर्यादित प्रमाणात खरेदी केली जाते। नोंदणी आणि जाचक अटींमुळे सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामुळे ही खरेदी योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फारसा फायदा करून देत नसून ती फसवी योजना असल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक कांदा उत्पादकांनी दिली। शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली बघा। मुळात सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा चालवलेली। पहिल्याने 1200 काही जाहीर केला, नंतर 1580 जाहीर केला आणि आता काल पुन्हा 1650 जाहीर केला। प्रश्न असा उभा राहतो की हे शेतकऱ्यांना खरंच कल्याणकारी निघाले का? आणि आता घोषणा होऊन किती दिवस झाले, अद्यापर्यंत नाफेड पुढे खरेदी करताना दिसत नाही। आणि नाफेड आलंय तरी नाफेड काही शेतकऱ्यांच्या फायद्याचं नाही, शेतकऱ्यांच्या लुटीचं हे नाफेड आहे। आणि म्हणून त्याला ते सांगितलं जातं हे शेतकऱ्यांना मान्य नाही। शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही फक्त भावांतर योजना राबवा आणि त्या भावांतर योजनेप्रमाणे जर तुम्ही शेतकऱ्याला त्याच्या बँक खात्यावर जर पैसे पाठवले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला हे म्हणत असताना ते काय सांगतात, नाफेड शेतकऱ्याच्या फायदे। अरे शेतकऱ्यांचा माल ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला हेच नाफेड खरेदी केलेला माल या मार्केटमध्ये येऊन कमी भावात विकतो आणि शेतकऱ्याला त्या मालाचा भाव वाढलेल्या मालाचा पैसे मिळू नये अशी व्यवस्था ही नाफेड करतो, म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे। सरकार म्हणतो आम्ही शेतकऱ्यांना साठवणुकीसाठी अनुदान देतो चाळी बनवायला, पण चाळी बनवायला अनुदान देता पण भाव वाढतात त्यावेळेस तुम्ही आमचे भाव पाडता, म्हणजे वाढीव भाव त्या शेतकऱ्याला मिळू नये हीच व्यवस्था तुम्ही तयार करतात। आणि म्हणून आजचा शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय। सरकारने अजून तरी डोळे उघडावे आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी या ठिकाणी भावांतर योजना राबवावी, नाफेड हे हुसकून लावावं। नाफेड काही कामाचं नाही शेतकऱ्यांच्या, हीच आमच्या सर्व शेतकऱ्यांची प्रमुख मागणी। मी विलास शंकर ठोंबरे, शेवग्या शिवारात। तर हे जे नाफेडचं जे धोरण आहे, सरकारचं जे धोरण आहे हे आम्हाला मान्य नाहीये आणि डायरेक्ट आम्हाला भावांतर, जसे आपले मामा बोलले तसे भावांतर आम्हाला पाहिजे। म्हणजे आम्ही कर्जमुक्ती देऊ नका, आम्हाला कुठलं अनुदान पण देऊ नका, आम्हाला जो भाव आहे तो चाळीवर द्या। शेतकऱ्यांना जे आहे ते पैसे आम्हाला 2,500-3,500 पर्यंत भाव दिला, आम्हाला कुठलंही तुम्ही अनुदान बी देऊ नका आणि कर्जमुक्ती पण करू नका अशी आमची शेतकऱ्यांची आट आहे। मान्य। सूर्यभान विश्वनाथ झांबरे, शेवग्या शिवारातला शेतकरी। कांद्याची जी शासनाने खरेदी चालवली ती निश्चित थट्टाच चालवलेली। कारण पहिले 12 नंतर 15, आता काय 1650, पण हे सगळे शासनाची फसवेगिरी दिसते। प्रत्यक्षात माल खरेदी होत नाही आणि ह्या भावानं शेतकऱ्याला काही परवडतही नाही। त्याच्यामुळे शासनाने शेतकऱ्याच्या चाळीवर म्हणा किंवा त्यांच्या उतार्याप्रमाणे जसे खरेदी करावा अशी कमीत कमी 3,000 ते 4,000 रुपयापर्यंत जर बाजार शासनाने खरेदी केला तर शेतकरी जगल, नाही तर अन्यथा तो कायमच म्हणजे आत्महत्याला प्रवृत्त होईल। मी विकी गणपत झांबरे। तर सरकारनं हा जो काही भाववाढी बाबत हा जो काही पोर खेळ लावलेला आहे, 15 दिवसापूर्वी काय 12 रुपये भाव, नंतर 15 रुपये भाव आणि आता काल काय जाहीर केला 16.5 रुपये भाव। तर हा शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा परवडेबल भाव नाहीये। शेतकऱ्याचा साधारण 2.5 ते 3 किंवा 3 ते 3,500 रुपये प्रति क्विंटल भाव पाहिजे, तर काहीतरी कुठेतरी आमचा ताळमेळ बसेल, जेणेकरून आमचा हे जे काही शेती खर्च आहे हा त्यातून निघाला जाईल। तुम्ही बघू शकता 20 वर्षापूर्वी खताच्या गोणीची किंमत काय होती आणि आज ती खताची गोणीची किंमत काय झाली। 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी कांद्याचा भाव जो आहे तोच आहे, पण खताच्या गोणीच्या किमती वाढत चालल्या, मजुऱ्या वाढत चालल्या, डिझेल पेट्रोलचे भाव वाढत चालले। तर सरकारने याचा कुठेतरी विचार केला पाहिजे की शेतकऱ्याचा कसा ताळमेळ बसेल। भाव तर वाढत चालला, पण मग शेतीच्या मालाचा भाव कुठल्या प्रकारे वाढ होत नाही, त्यामुळे याच्यातून शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होत, तर फायदा तर लांबच राहिला, तो केलेला खर्च तो देखील निघत नाही शेतीतून, त्यामुळे शेतकऱ्याचं जगणं मुश्किल झालेलं आहे। तर आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही हे नाफेड वगैरे कर्जमाफी वगैरे हे काहीच करू नका,
तुम्हाला देता शेतकऱ्याला तुम्ही हमी भाव द्या, जेणेकरून तुमच्याकडनं आम्हाला कुठली प्रकारची अपेक्षा लागता कामा नये. 3 ते 3.5 हजार रुपये तुम्ही प्रति क्विंटल कांद्याला भाव द्या, एवढीच आमची शेतकऱ्यांची तुमच्याकडे मागणी आहे. 400 रुपये गेलेले म्हणजे 4 रुपये किलो. तर कमीत कमी 3,000 3,500 रुपये भाव मिळला पाहिजे आणि ही तफावत सरकारने दिली पाहिजे. जय जनार्दन ऑटोमोबाईल्स येवला सर्व प्रकारच्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, सर्व नामांकित कंपन्यांचे ऑइल योग्य दरात उपलब्ध. जय जनार्दन ऑटोमोबाईल्स तसेच जावेदभाई मोटार गॅरेज, बबलू वायरमॅन, ॲटो इलेक्ट्रिकल पार्ट्स व जय जनार्दन सर्व्हिस सेंटर, सर्व सेवा एकाच छताखाली. संतोषी माता मंदिरासमोर, येवला मनमाड रोड, येवला. संपर्क सचिन थळकर.